दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी 15,70 कोटी गुंतवणुकीचे करार। महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। दाओसमध्ये विविध कंपन्यांशी महाराष्ट्राचे 61 सामंजस्य करार, 16 लाख रोजगार उपलब्ध होणार, मुख्यमंत्री फडणवीसांकडून स्पष्ट। पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे वाल्मिक कराडवर बीड जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार, कराडवर आयसीयू मध्ये उपचार सुरू। गुन्ह्याला पूर्णविराम द्यायला वाल्मिक कराडला मारून तर टाकणार नाहीत ना, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंकडून शंका व्यक्त। 30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले, अंजली दमानियांचा दावा। सीसीटीव्ही फुटेजही समोर, शिवलिंग मोराळेच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात। सरपंच देशमुखांची क्रूरपणे हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फासावरच लटकवलं पाहिजे, चौकशीमध्ये दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करणार अजित पवारांची प्रतिक्रिया। बीड प्रकरणी कोर्टाने हस्तक्षेप करावा, अंजली दमानियांचं मुख्य न्यायमूर्तींना पत्र। नवे व्हिडिओ समोर येताना तपास संपला असं कसं सांगू शकतात, दमानियांचा सवाल। वाल्मिक कराड आणि पोलिसांमधील कथित संवाद व्हायरल, आरोपीला मदत करण्यावरून संवाद झाल्याचा दावा। पोलिसांनी ऑडिओ क्लिप संदर्भातील आरोप फेटाळले। बीड प्रकरणामध्ये एसआयटी कडून केसचे प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षकांची चौकशी। देशमुखांच्या हत्येनंतर कराडने आयपीएस कमलेश मीना यांच्याशी संपर्क